आपण दोन भागांमध्ये पाहिलं की देव कसे असावे, कसे नसावे, कसे ठेवले जावे. आता देवघरामध्ये कोणत्या कोणत्या मूर्त्या ठेवाव्या, नाही ठेवाव्या, किंवा काय ठेवावं, किंवा भग्न झालेल्या मूर्त्या कशा विसर्जन कराव्या हे आपण पाहणार आहोत. खूप लोक मला प्रश्न विचारतात, गुरुजी तुमच्या देवघरात ठेवलेले देवघर किंवा दोन असलेले देवघर विसर्जन कसे करावे, त्याची विधिवत पूजन कसे करावे, आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या देवघरामध्ये भग्न झालेली मूर्ती, भुंगा लागलेली मूर्ती, तुटलेली मूर्ती, किंवा मूर्तीला टचा गेलेला, त्याचं बस्कर हलत असलेली मूर्ती, किंवा खालून मूर्तीचं जे बैठक स्थान असतं ते हलत असलेलं, अशा मूर्ती देवघरात ठेवू नये. 3 इंचापेक्षा जास्ती उंचीची मूर्ती नसावी. जी मूर्ती पाण्यात सोडल्याच्या नंतर त्यातून पाण्याचे बुडबुडे निघतील अशा मूर्त्या सुद्धा देवघरात नसाव्या. 7 आसनांच्या मूर्त्या सुद्धा देवघरात नसाव्या. 7 आसनांचं पूजन हे देवघरात कधीच केलं जात नाही. हे पण खूप लोकांचे मला प्रश्न येतात. त्यासोबत तुमच्या देवघर हे सुसज्ज असलं पाहिजे. तुमची घंटी जी वाजवतात ती हल्ली नाही पाहिजे, कारण की खूप ठिकाणी बघतात की घंटी अशी फिरून परत खालून लावली जाते, अशी सुद्धा देवघरात घंटी ठेवली नाही जात. त्यासोबत तुमच्या देवघरामध्ये तुटका शंख ठेवला जात नाही. खूप ठिकाणी बघतात की आमचा पूर्वजांचा शंख आहे, त्याला छिद्र पडलं तरी ती लोक शंख बदलत नाही. असे सुद्धा शंख देवघरात कधीच ठेवले जात नाही. तुमच्या देवघरामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये 2-2 मूर्त्या असणं, मूर्तीवर टचे पडलेले असणं, असे पण देवघरात ठेवले जात नाही. आता आपण त्याचं विधिवत पूजन बघूयात की कसं केलं जातं. देवघरातल्या मूर्त्या ह्या विसर्जन कशा केल्या जातात, काय त्याची विधिवत आहे हे पाहू आपण. आपण ज्या ज्या मूर्त्या तुम्हाला विसर्जन करायच्या, जे जे फोटो तुम्हाला विसर्जन करायचे आहेत, पहिला एक पाट घ्यावा. पाट्यावरती लाल किंवा भगव्या रंगाचं कापड हातरावं. त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता, त्या अक्षतेंना हळदी कुंकू व्हावं. त्यासोबत एक सुपारी, एक हळकुंड असं त्याच्यामध्ये ठेवावं. त्याच्यासोबत दही भाताचं नैवेद्य, आणि जर जमलीस तर हरभऱ्याची उकडलेली डाळ आणि गूळ असं त्यासोबत ठेवावं. त्यांना हळदी कुंकू व्हावं. हळदी कुंकू वाहिल्याच्या नंतर लाल कापडांमध्ये ते झाकून घ्यावे देव, आणि आपल्या जवळ असलेल्या नदीमध्ये, वाहत्या पाण्यामध्ये ते विसर्जन करावे. विसर्जन करण्यासाठी प्रत्येक देवताचं मुख्य काळ वेगळा आहे. जसं की 7 आसनं असेल तर त्या शुक्रवारच्या दिवशी विसर्जन कराव्या, आणि बाकीचे देव असतील ते रविवारच्या दिवशी सकाळी विसर्जन करावे. जर खंडेरायाचं किंवा आपण म्हणता येईल रुद्रदेवताचं जर काही विसर्जन असेल तर ते बुधवारच्या दिवशी करावं. आणि अजून जर तुम्हाला कोणत्या गोष्टी समजत नसतील किंवा तुम्हाला माहीत नसतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देईन. धन्यवाद.